सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित भुज सारे वद कवना दाऊ, निशिदिनी श्रमसी मम नितात तू, किती तुझशी न देऊ, हृदयी वससी परिणत दिससी, कैसे तुझ पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित भुज सारे वद कवना दाऊ, नवे तव उपकारा दलितनु तुझ वाहू, बोधुनी दाविसी इह परनाश्वर मनी उठला बाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित भुज सारे वद कवना दाऊ, कोण कुटिल मी कवन कार्य मम जनी कैसा राहू, करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित भुज सारे वद कवना दाऊ, अजान हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू, निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित भुज सारे वद कवना दाऊ. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. स्वामी समर्थ सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचे आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना. तर 6 मेला स्वामी पुण्यतिथी आहे बघा, त्यानिमित्त गुरुचरित्राचे पारायणाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक मठामध्ये आजपासून गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात झाली आहे. आजपासून लाखोच्या संख्येनं स्वामी भक्त पारायणाला बसले आहेत. कोणी मठामध्ये बसले आहे तर कोणी घरामध्ये पारायण केले असणार. तर मुळात पारायणला आपण बसतो हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात आपण जर मठामध्ये किंवा मंदिरमध्ये पारायणाला बसलो तर ही तर खूपच मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण आपण घरामध्ये पारायण करतो ते आपण फक्त आपल्या एकट्यापुरते असते आणि आपण जर मठामध्ये किंवा मंदिरमध्ये जर पारायणाला बसलो तर जेवढ्या संख्येनं तिथं लोक असतात तेवढ्या म्हणजे जर 500 असतील 700 असतील तर तेवढ्या वेळ आपले पारायण होते. त्यामुळे मंदिरमध्ये जर पारायण करण्याची जर तुम्हाला संधी मिळाली तर ती संधी तुम्ही दवडू नका. आणि मी पण आज इथं पारायणाला बसते. माझी पण मठामध्ये बसण्याची पारायणाला आज पहिल्यांदाच बसले. इथं आयुध पूजा केली आहे. सर्व आयुधांची चित्र काढून इथं स्वामी पुण्यतिथी
निमित्त आता 7 दिवस तिथे वेगवेगळे यज्ञयाग होणार आहेत. तसेच गुरुचरित्राचे पारायण हे इथं चालू आहे. ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केले नसेल किंवा स्वामी सारामृताचे किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करायला बसला नसेल तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या ते नक्की सांगणार आहे. तर गुरुचरित्राचं पारायण हे 7 दिवसाचं असताना ते आजपासून चालू करायचं असतं. तसं तुम्ही 5 दिवसाचंही करू शकता, पण शक्यतो 7 दिवसाचं पारायण करतात. आणि ज्यांनी केलं आहे ते खूप भाग्यवान आहेत. आणि ज्यांनी केले नाहीही त्यांनी वाईट वाटून घेऊ नका, कारण प्रत्येकालाच गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही. तर तुम्ही दुसऱ्याही सेवा करू शकता. अजूनही तुम्ही स्वामी सारामृताचे पारायण करू शकता. अजूनही तुमच्याकडे आजचा एक दिवस आजचा गेला तरी आजपासून 7 दिवसावर पुण्यतिथी आहे. उद्यापासून सुरू केला तरी तुमची 6 पारायणं होतील किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचे ही पारायण होऊ शकते. जर गुरुचरित्राचे केले नसेल तर निदान त्याचे तरी करा. नाहीतर तुम्ही फक्त नामस्मरण केला तरीही त्याच्या एवढी मोठी सेवा नाही. कारण स्वामी सांगितले आहेत बघा, जो माझ्या नामात राहील मी त्याला कायम जपेल असं सांगितलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर पारायण करणे जमत नसेल तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही कोणतेही काम करताना फक्त नामस्मरण करा, मनापासून नामस्मरण करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि प्रत्येक वेळेला आपण सेवा करतो त्यावेळेला प्रत्येक वेळा काही मागायचं असं करू नका. कारण स्वामींना सर्व माहिती आहे. तुम्हाला जे काही योग्य आहे, जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच स्वामी तुम्हाला देणार. त्यामुळे प्रत्येक वेळा स्वामींच्या समोर गाराणे घालत बसू नका, कारण स्वामींना सर्व माहिती आहे. आणि आता हेच बघा, एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. जर एखादं मूल आपल्या आईकडे रोज तोच हट्ट करत असेल तर आईही रागावते. त्यामुळे रोज तोच प्रश्न, तोच गाराने स्वामींच्याकडं घालत बसू नका. स्वामींना सर्व माहिती आहे. जे तुम्हाला चांगलं आहे ते स्वामी देणारच. तुम्ही सेवा करायचं काम करा, सेवेकरी व्हा. जे गरजू आहेत त्यांना मदत करा. जे खूप त्रासात आहेत त्यांना स्वामी भक्तीचा मार्ग दाखवा. हे आताच खरी स्वामी सेवा आहे. आणि तुम्ही केलेली स्वामी सेवा कधीच वायफळ जाणार नाही. तर या 7 दिवसात जर तुम्हाला कोणतीच सेवा जमली नाही तर फक्त नामस्मरण ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे. आणि याचा अनुभव घेऊन बघा तुम्ही. आणि आता कमेंटमध्ये तुम्ही जे श्री स्वामी समर्थ असं लिहिता तीही एक प्रकारची तुमच्याकडनं सेवाच होते. त्यामुळे जास्त तुम्ही जर कोणत्या सेवा करता आला नाही तरी तुम्ही घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. फक्त नामस्मरण केला तरीही चालतं. त्यामुळे तुम्ही आजपासूनच सुरुवात करा. आणि तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता, तो 1 वेळा म्हणा. स्वामी स्तवन 1 वेळा म्हणा. स्वामी माला मंत्र 1 वेळा म्हणा. आणि ज्यांनी पारायण केले आहे त्यांनी नित्यसेवाही करायला विसरू नका. आपले 3 अध्याय आणि 11 माळी जप हे आपण केलेच पाहिजेत. तर इतकीच माहिती सांगायची होती. श्री स्वामी समर्थ.